जायकवाडी धरण नियंत्रण कक्षाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। जायकवाडी धरणातनं 2 दिवसात कोणत्याही क्षणी पाणी सोडलं जाणार आहे असा इशारा देण्यात आलाय। जायकवाडी धरणाचा पाणी साठा सध्या 95% पोहोचलाय। 30,000ची आवक सुरू झाल्यास पाणी सोडलं जाणार आहे। गोदाकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। नदीपात्रात नागरिकांनी उतरू नये अशा सूचना प्रशासनाने दिल्या आहेत। तो एक महत्त्वाची आणि मोठी बातमी। जायकवाडी धरण नियंत्रण कक्षाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। जायकवाडी धरणातनं 2 दिवसात कोणत्याही क्षणी पाणी सोडलं जाणार आहे, त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावं अशा सूचना देण्यात आल्या आहेत। जायकवाडी धरणाचा पाणीसाठा 95% पोहोचलेला आहे आणि 30,000ची आवक सुरू झाल्यास पाणी सोडलं जाणार आहे। त्यामुळे गोदाकाठी जी गावं आहेत त्या गावांना सतर्कतेचा इशारा आणि सोबतच नागरिकांनी सुद्धा गावकऱ्यांनी नदीपात्रात उतरू नये अशा सूचना प्रशासनाकडून देण्यात आलेल्या आहेत। या क्षणाची एक महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण बघतोय। विशेषतः जायकवाडी धरण क्षेत्र परिसरात राहणाऱ्या नागरिकांनी अतिशय सतर्क राहायचंय, कारण 2 दिवसात कोणत्याही क्षणी पाणी सोडलं जाणार आहे। मोहसिन शेख आपले प्रतिनिधी आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले गेलेत। मोहसिन, काय अपडेट्स? सौरभ, आपण नक्कीच बघितलं तर गेल्या काही दिवसांपासून जायकवाडी धरणात सतत वरील धरणातून पाण्याची आवक सुरू होती। मात्र ही आवक आता कमी झाली होती, पण जायकवाडी धरणाचा जो टक्का आहे तो 95% पोहोचलाय। त्यामुळे हे धरणातून पाणी जर 95%च्या वरती पाणी साठा झाला तर धरणातून पाणी सोडणं आवश्यक असतं आणि त्या दृष्टीने आता हालचालींना सुरू झालेला आहे। 2 दिवसात कोणत्याही क्षणी पाणी सोडण्यात येईल असा इशारा जे आहे धरण प्रशासनाने दिला आहे आणि त्यानुसार जायकवाडी धरणाच्या खालील गोदावरी पात्रातील गावांना यावर सतर्कतेचा इशारा देखील देण्यात आलेला आहे। आता सध्या जी आवक सुरू आहे ती 15 ते 16 हजाराची आवक आहे। जर ही आवक 30,000च्या पर्यंत गेली तर 15,000 क्युसेकने पाणी सोडण्याची शक्यता आहे आणि सुरुवातीला 18 दरवाजे उघडण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। त्यामुळे या पुढील 2 दिवसात कोणत्याही क्षणी जायकवाडी धरणाचे दरवाजे उघडले जाऊ शकतात। सौरभ, मोहसिन, आपलं यावर लक्ष असेल, त्याचे अपडेट्स आम्ही घेऊ। तुर्तास धन्यवाद।